दरम्यान काँग्रेसच्या ट्विटवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्र्यांबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय, तर झिरवाळ यांनी तीव्र शब्दात त्याचा निषेध केलाय। हे अतिशय अयोग्य आहे, याचा मी निषेध करतो। आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे। आणि अशी अपेक्षा काँग्रेस दुसरं कोणतं असं लहान लहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही। दादांना जाऊन आज पाच महिने 6 महिने, आज जरी सुमित्राताई असतील तर त्या आज एवढ्या मोठ्या दुःखात असल्यामुळे आज न उद्या त्या समाजासमोर येतील। समाजाच्या अपेक्षा दादांच्या अप्रोक्ष आता ताईंच्या माध्यमातूनच पूर्ण होतील। त्यांच्या घरात राजकारण, ताईंच्या माहेरी राजकारण, इथं आल्यानंतर दादाबरोबर 35-40 वर्षाचं राजकारण, आणि त्यांना तुम्ही गुंग्या गुडिया म्हणता तसा त्यासारखं वाईट दुसरं कोणतंच नाही आहे। एक दिवस येईल का इंदिराबाईंसारखंच आपण ताईंना सुद्धा त्या ठिकाणी पाहू। सगळ्यांनी सुनेत्रा पवारांचा सन्मान राखलाच पाहिजे, मात्र सुनेत्रा पवारांनी आपला करारा बाणा दाखवून द्यावा, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। तर इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पण पंतप्रधान म्हणून त्यांचं काम उत्तम होतं, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे। त्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पर्वा न करता स्वतःचं मत मांडलं पाहिजे। वहिनी, तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगेन, आमच्या घरात आम्हाला कोणाचाही पाठबळ नसताना आम्ही आज महापौर झाल्यानंतरही आम्ही चांगल्या पोस्टवर आहोत। पक्षाचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे। स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे, पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे। या देशामध्ये आजपर्यंत जे कोणी प्रधानमंत्री झालेले आहेत, सगळ्यात उत्कृष्ट काम जवाहरलाल नेहरू साहेबांनंतर जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधींचं आहे। आणि इंदिरा गांधींनंतर मग बऱ्याच लोकांचा नंबर त्याच्यामध्ये लागतात। त्यामुळे मला असं वाटतं, एका बाजूने चांगलं पण वाईट पण आहे, पण मुद्दा काय होता, तिथल्या तिथं त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं।